श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, मी जगाला जिंकणार असा तुम्ही मनात विचार करा. तुम्ही म्हणाल, हे काय आहे? होय, मी कशाला जगाला जिंकू आणि मला कसं जग जिंकता येईल? तर होय मंडळी, तुम्हाला जग जिंकायचेच आहे आणि तुम्ही जिंकूही शकता. कारण ज्याने मनाला जिंकले तो जग जिंकूच शकतो. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला तुमच्या मनाला मजबूत करण्यासाठी हा स्वामींनी एक मंत्र तुमच्याकडे पाठवला आहे. मंडळी, आपण समाजात आजूबाजूला पाहतो, लोक खूप एकाकी पडलेली आहेत. गर्दीतही लोक एकटी पडलेली आहेत आणि ते स्वतःला इतके असुरक्षित अनुभवतात की त्यातून ते अनेक मानसिक आजारांना बळी पडतात. परंतु स्वामींचे जे मंत्र आहेत ते आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये जगण्यासाठी आधार देतात. आपल्या मनात आत्मविश्वास भरतात आणि आपल्याला एका आत्मशांतीकडे घेऊन जातात. तुम्हाला जर वाटत असेल की मी मनाने जग जिंकावे आणि माझ्या जीवनात ती स्थिरता मनाची यावी, पैसा यावा, माझ्या कामातील अडथळे कमी व्हावेत, तर मंडळी, हा मंत्र तुमच्या समोर चालून आला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा, ब्रह्मांड नायकाचा तो मंत्र त्यांच्या चरणाहून वाहून तुमच्यापर्यंत या मंत्राद्वारे आलेला आहे आणि त्याचा तुम्ही अपमान करू नका. तो मंत्र संपूर्ण ऐकून तर पहा, मग पहा तुमच्या मनात खचलेल्या मनाला कशी उभारी येईल आणि तुमचे जे नाराज आणि सतत विचार करणारं मन कसं शांत होईल. मंडळी, आज माणसाकडे सगळं आहे पण मन शांत नाही. डोकं सतत चालू असतं, विचार थांबत नाहीत आणि छोट्या छोट्या गोष्टींनी मन हलून जातं. पण ऐका बरं, मन बाहेर धावणारं नाही, ते आतच थांबवायचं असतं. मनाला एक जागा हवी, एक आधार हवा, तोच मनाचा केंद्रबिंदू. मनाचा केंद्रबिंदू म्हणजे कुठलीही मोठी गोष्ट नाही, तो असतो एक विश्वास, एक नाव, एक ठाम भावना. जेव्हा मन भरकटतं, भीती येते, अडचणी डोळ्यासमोर उभ्या राहतात, तेव्हा मनाला म्हणा, थांब, इथेच बस. एक छोटासा थांबा मनाला शांत करतो. मन शांत झालं की धैर्य आपोआप येतं. धैर्य म्हणजे आरडाओरडा नाही, तर मनाच्या आतल्या आत ठामपणा. परिस्थिती कशीही असो, मन म्हणतं मी सांभाळून घेईन. मन मजबूत होणं म्हणजे दगडासारखं होणं नाही, तर दुखणं आलं तरी तुटून न पडणं. मनात वादळ असलं तरी पाय जमिनीवरच रोवून उभं राहणं. दररोजचा थोडा वेळ स्वतःशी बसा, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे मिटा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन पळालं तर परत श्वासाकडे आणा. हाच सराव मनाचा केंद्रबिंदू बनतो. मंडळी, सगळं जिंकायचं नसतं, काही गोष्टी सोडायच्या असतात. तक्रार सोडा, घाई सोडा आणि मनाला सांगा, जे आहे ते पुरेसे आहे. मन शांत झालं की निर्णय चुकत नाहीत. मन मजबूत झालं की अपयशाची भीती वाटत नाही आणि धैर्य आलं की जीवन सोपं होतं. लक्षात ठेवा, बाहेरची परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसतं, पण आतलं मन स्थिर ठेवणं आपल्या हातात असतं. आजपासून एकच गोष्ट ठरवा, माझं मन माझ्या हातात आहे. मी हळूहळू मनशांतीकडे चाललो आहे. धैर्य वाढेल आणि आयुष्याला एक नवा तोल मिळेल. मन शांत, मजबूत मन आणि ठाम धैर्य हाच खरा विजय आहे. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका आणि मग पहा तुमच्या जीवनात कसा चमत्कार घडेल. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या.
तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय